सर्वसामान्य जनतेच्या बाजूने कोणी राजकीय नेता, राजकीय पक्ष किंवा पुढारी बोलणारा नसेल तेव्हा ग्रामस्थ एकत्र येतात आणि मग आपल्या प्रश्नांसाठी संघटितपणे आवाज उठवतात। दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावी असेच घडले। दोडामार्ग तालुक्यातील सर्व गावात सरसकट वृक्षतोड बंदी आहे, तरी सासोली येथील शेकडो एकर जमीन कंपनीकडून अवैध झाडे पोकलेन मशीन लावून उडविली जात आहेत। यामुळे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी जीव धोक्यात आला आहे। वन विभाग यांनी सूचना करून देखील कंपनीने झाडे उडवून रस्ता करणे सुरूच ठेवले आहे। रविवारी सासोलीमध्ये 2 मशीन लावून झाडे उडवून रस्ता केला जात आहे याची कल्पना सासोली येथील ग्रामस्थांना मिळताच दोडामार्ग वन अधिकारी यांना ग्रामस्थांनी घटनास्थळी बोलविले। वन विभाग यांना हजारो झाडे उडवून दिली असल्याचे दाखवून दिले, कारवाईची मागणी केली, कारवाईला भाग पाडले। सासोली येथील ग्रामस्थ यांच्या सामूहिक जमिनीत कंपनी रस्ता तयार करताना झाडे उडवून दिली म्हणून वन अधिकारी यांनी मशीन जप्त केली। यावेळी ग्रामस्थ यांच्या समक्ष ठाकरे सेनेच्या पदाधिकारी यांनी फोन करून वन विभागाचे अधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जातोय। मशीन भाड्याने आणली, उद्यापासून बंद करतो। वन अधिकारी यांनी काही ऐकून न घेता आपली कारवाई केली। मशीन जप्त करू नये यासाठी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोन केल्याचे म्हटले जाते। यावरून दोडामार्गमध्ये चांगली चर्चा रंगली आहे। व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या ठाकरे सेनेच्या नेत्याने आपले नाव देखील सांगितले आहे। सुप्रिया अशोक देसाई, स्पीकर लगाओ। स्पीकर पे। हाँ बोलिए। हेलो, हाँ बोलिए। कौन बोलते सर? अरे बोला रहा हूँ, दोडामार्ग। सर नमस्कार, हाँ, बाबूराव धुरी बोलते साहेब। हाँ बोला साहेब। सर काय म्हणतो, तिथं काय झाडांचं काय त्यांनी केलं काय? हो, सगळं झाडं, मी सगळं झाडाचं फोटो घेतलेला आहेत। साईडला झाडं तोडून साईडला सगळी झाडं लावलेली रस्त्याच्या बाजूनं। त्याच्याशिवाय रस्ता बनत नाही धुरी सर। काय सर म्हटलं? त्याच्याशिवाय रस्ता नाही बनणार। हा नाही मी काय म्हणतो, हा, त्यांचा कंपनीचा कोण आहे तिथं आता? आहे कंपनीत येणार आहे तो इंजिनियर, त्याला विचारलं मी, कोणतरी इंजिनियर पेट्रोल घेऊन येतोय तो। नाही कशासाठी तुम्हाला म्हटलं हा, की आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे कंपनीला एकही झाड तोडता कामा नये, कारण मागचं मशीन आमचं अडकलं म्हटलं। हे पण अडकणार आता, कारण यांनी बरंच इथं केलेलं आहे। हो सर। मला हॅलो, हा बोला। मशीन न अडकता काय करता येईल मला साहेब? नाही साहेब, तसं काही होणार नाही। मागच्या वेळी आमची एक चूक झाली बाबा, आम्ही न चौकशी करता तेच 2 सोडली माझ्या कालावधीत, त्याचा आम्ही परिणाम आतापर्यंत भोगतोय। त्याच्यामुळे त्यांना पण मी 2 मशीन बोलवून घेणार आणि हे पण सील करतोय। जी इथं मशीन असतील ती सील केली जाईल। नाही पण ते हॅलो, हा बोला। नाही पण ह्याने आता ताजी झाडं तोडली की जुनी म्हणताय साहेब? थोडक्यात हे प्रकरण जे आहे ते प्रकरण धनाढ्य आणि ग्रामस्थ यांच्यामधलं आहे आणि यात वन विभागाने ग्रामस्थांची बाजू घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे। असल्या विषयामध्ये राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांनी पडू नये अशी मागणी सासोलीतील ग्रामस्थ करतायत। काही दिवसापूर्वी पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हाच विषय अधिवेशनात उचलून धरला। वाटले होते सासोली ग्रामस्थांना न्याय मिळेल, पण अजूनही कारवाई थांबलेली नाही। झाडे तोडण्याचे सुरूच आहे। बंदी असतानाही धनाढ्य झाडे तोडताहेत, त्यामुळे तीव्र स्वरूपाची नाराजी सासोली ग्रामस्थांसह दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांमधून उमटू लागली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।